झोपडपट्टीचा पुनर्विकास पाहिजे, सगळ्यांना हक्काची घरं पाहिजे, ट्रॅफिकचा प्रश्न सोडवायचा आहे, पुणे वाहतूक कोंडी मुक्त करायचं आहे. मग काय करणार? याला एकच रामबाण, धनुष्यबाण, आणि म्हणून धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. पण मी आपल्याला विनंती करायला आलोय, इतके वर्ष तुम्ही इतक्या लोकांची सत्ता बघितली, आता शिवसेनेला सत्ता देऊन बघा, या पुण्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार. एकनाथ शिंदे बोलतो ते करतो ना. लाडक्या बहीण योजनेत किती लोकांनी खोडा घातला, किती लोक कोर्टात गेले, पण काय झालं का? त्यांना तुम्ही असा सोडा दाखवला की घरी बसले. आणि म्हणून मी सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. परत एकदा सांगतो. आणि म्हणून जे आम्ही बोलतो ते करतो. इथं उद्योग मंत्री पण आहे, उद्योग मंत्री पण आले. तुम्हाला आबासाहेब ते मगाशी कोणीतरी सांगितलं, इथं छोटे 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 मोठे उद्योग आमच्या लाडक्या बहीण भावांसाठी पाहिजे. उद्योग भवन बांधलं जाईल, कम्युनिटी स्पेस वर बांधू. आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून ही कामं केली जातात. नगर विकास मंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे आहे. गृहनिर्माण मंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे आहे. शाहू झोपडपट्टीला स्थगिती दिली ना, आता तुमचा प्रश्न सुटलाय ना. त्यांनी स्वतःचा विकास स्वतःच करायचा आहे. आणि म्हणून हे जनतेचं राज्य आहे, हे सर्वसामान्यांचं राज्य आहे. इथं कोणी मालक नोकर नाही, ही जनता मालक आहे आणि आम्ही सेवक आहोत. काही लोक मालक बनायचा प्रयत्न करतात, जनता त्यांना असं वरपण घेते आणि अशी आपटते की पुन्हा ते उठतच नाहीत वरती. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय, या सर्व चारी उमेदवारांना आपण मतदान करा. आपले ओळखी पाळखीचे मित्र, सगळे सोयरे, नातेवाईक, पाहुणे पुणे महापालिका जिथं जिथं असतील त्यांना सगळ्यांना विनंती करा की धनुष्यबाणा समर्थन बटन दाबा आणि आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा. आणि म्हणून जे आपल्या विरोधात